तुळजापूर शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. 21 तारखेला मतमोजणी आहे. पण यापूर्वीच तुळजापूर शहरात मोठा लढा झालाय. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले विनोद उर्फ पिटू गंगणे व महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांची शाब्दिक चकमक झाली. मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली व कोयते तलवार यांच्यासह हा हल्ला झाला. आज पोलीस या ठिकाणी गस्त घालतायत की कोणीही या ठिकाणी येऊ नये, गोंधळ घालू नये. तसेच येथील जे काही जखमी दोन युवक जखमी झाले, कुलदीप मगर व दिग्विजय पाटील, त्यांना सोलापूर येथे पोलिसात दाखल केलेला आहे. जिथे हल्ला झाला कुलदीप मगर त्यांच्या भगिनी मंजुषा मगर आपल्या सोबत आहेत. ताई, हल्ला झाला तुमच्या घरावरती, काय घटना होती, कशामुळे हल्ला झाला? घटना जी झाली होती ती रोडवरती कुठल्या कामासंदर्भात वगैरे पिटू गंगणे आणि ऋषीभैया वगैरे यांच्यामध्ये काय विषय झाला होता, तो तिथून पूर्ण पार पडला. त्यानंतर सगळं वातावरण जिकडे तिकडे झालं. घरी सर्वजण आले, म्हणजे एवढा विषय नव्हताच तिथे. पण ते घरी येऊन घरी बसले तर पिटू गंगणे आणि त्याचे समर्थक चेली चपाटे सगळे आले, घरावर हल्ला बोल केला. त्याचं सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ आपण मीडियावर पाहतच आहात. आणि हे सर्व होऊन ते वापस जाताना माझा भाऊ कुलदीप मगर हा रोडवरून येत होता गाडीवर, तर अचानकपणे त्याच्यावर जीव घेण्यासाठी सर्व लोकांनी हल्ला केला आणि तो खूप जखमी आहे आणि सोलापूर येथे अश्विनी येथे उपचार घेत आहे. ताई, तुळजापूरचं वातावरण खूप बिघडतंय, अराजकता माजले, दहशत आहे, लोक सुद्धा बोलायला तयार आहे त्याच्यामध्ये. 100% बिहारपेक्षा बदतर परिस्थिती तुळजापूरची झालेली आहे. मीही या राजकारणामधून पुढे आलेली आहे. राणादादांसोबत काम केलेलं व्यक्तिमत्व आहे मी. आम्हाला संधी दिली, पण आज ते राणादादा आहेत का असा मलाही प्रश्न पडला आहे. कारण एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. परंतु आज घडीला तुळजापूरच्या सर्व गोष्टींना राजकीय अभय कोणाचं मिळतंय हे सर्वांनाच माहिती आहे. ऑफकोर्स राणादादांचंच मिळतंय. कारण ड्रग्सची प्रकरण एवढं तुळजापूरची बदनामी झाली म्हणून राणादादांनी विधानसभेमध्ये किती त्याचा आवाज उठवला, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली, पत्रकारांना किंवा कोणाला, तो विषय वेगळा की नोटीस वगैरे पाठवणं. पण आज माझी अशी विनंती आहे राणादादांनाही की आज जी माझ्या भावाची अवस्था आहे, तो मरणाच्या दारात पडलेला आहे, तर ह्याच्याशी जे आरोपी आहेत रिलेटेड ते तुमच्या भाजपचे आहेत, ज्यांना तुम्ही समर्थक त्यांना पाठीशी घातलेले आहे, त्यांच्यासाठी आज तुम्ही सर्व यंत्रणांशी झगडता. तर आज त्या आरोपींना कठोर शासन व्हावं म्हणून तुम्ही आज एक सामान्य नागरिक, एक तुळजापूरची नागरिक किंवा जनता म्हणून मी तुमच्या पुढे न्याय मागते की तुम्हीही ते आरोपी जे आहेत त्यांना कठोर शासन करण्यासाठी एक समिती नेमाल का, आणि त्यांना कठोर शासन होईपर्यंत तुम्ही पक्षामध्ये त्यांनी काम करायचं नाही असे काही आदेश काढाल का, असं मी राणादादांना विचारते. तुम्ही राणादादांचे जो समर्थक आहेत असं तुम्ही आता वक्तव्य केलं, आता बोलले तुम्ही, त्याचे समर्थन केलं, त्यांच्याच समर्थकांनी तुमच्यावरती हल्ला केला आज. हो, त्यांनी विनोद पिटू गंगणे आणि त्याचे जे काही समर्थक आहे त्या सर्वांनी मिळून हे राजकारण तुळजापूरचं जे आहे की त्याच्याबद्दल कुणी बोलायलाही तयार होत नाही. आज मी म्हणणारे लोक म्हणजे मान खाली घालून गप्प बसतायत. हे काय राजकीय दहशतीखाली जीवन जगतायत तुळजापूरमध्ये. कशाची दहशत आहे नेमकी? दहशत आराध्य आहे, आई तुळजाभवानीचं प्रतीक म्हणतो, शक्तिस्थान म्हणतो आपण याला. येते शक्तिस्थानाची ठिकाणी दहशत आहे. दहशत ही आई अंबाबाईच आहे की जी माझा एक मगर परिवार आम्हाला शक्ती देते की ह्या अन्यायांच्या विरोधात लढ म्हणून ही आम्हाला शक्ती देते. आणि ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना ते सहन होत नाही की हे आम्हाला नतमस्तक होत नाहीत आमच्या पुढे, राक्षसांपुढे. आणि हाच राग त्यांच्या मनामध्ये आहे. हा पूर्वनियोजित कट आहे. हे काय इन्सिडेंटली झालेला कुठला घटनाक्रम नाहीये की तिथं होणं. आजपर्यंत घरापर्यंत कुठलं भांडण आलं नव्हतं. जर तुमचा काही राजकीय वाद असेल वैमनस्य तिथल्या लेवलपर्यंत होतं, पण आज ह्यांच्यामध्ये एवढी डेअरिंग आलेली आहे की माझा बाप वर बसलाय म्हणतात ना काही राजकीय लोक, हे त्या टाइप मध्ये. बाप कोण आहे? भाजपचेच आहेत. आता सत्ता कुठली आहे? भाजपचे सत्ताधारीच काय असं हे करतात नेहमी. याचाही तुमच्या घरावरती हल्ला झालाय तरी तुम्ही दहशतीखाली बोलत नाहीयेत. नाही, कारण मला एक न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे ना. कारण कुणीतरी ह्याच्याबद्दल वाचा फोडली पाहिजे ना. आज मी बहीण भावासाठी आज लढते, ह्याच्यामध्ये माझं कुठलं राजकारण नाहीये. पडलाय. हो, तो मरणासन्न अवस्थेमध्ये सोलापूरमध्ये अश्विनीला ट्रीटमेंट घेतोय. कोयत्यानी वार करताय, हवेत तुम्ही काय फायरिंग करताय, तलवारी, म्हणजे एवढे तुमच्याकडं हत्यार कुठून आली? हे सगळे तुम्ही बघा कोण आहेत हे भाजपचे. भाजपला एक क्लीन प्रतिमा असणारा पक्ष म्हणतात का तुम्ही जे कोणी आहेत ते?
हे पक्ष सोडून तुम्ही हे वैमनस्य घरापर्यंत आणताय तुम्ही. अख्ख्या इलेक्शन पार पडले, कधी इलेक्शन मध्ये झाला का हा विषय? पण आज तुम्हाला निकाल येणार आहे म्हणून भीती वाटली का मग आज? हा मी असं बोलायला लागले हा विषय राजकारणाचा, कारण हा विषयच नाहीये. कारण आज विषय काय आहे की माझ्या घराचा आहे, माझ्या कुटुंबाचा आहे. मी एक ढाल बनून कसं कुठलीही स्त्री कसं मी आपला घर वाचवेल याच्यासाठीच प्रयत्नशील असते. तुमची राणा पाटलांकडे काय मागणी आहे दोन्ही सहकारी म्हणून? सहकारी म्हणून नाही, एक आमदार आहेत त्यांनी. आता मी कुठल्या त्यांचे समर्थकही नाही किंवा त्यांच्या पक्षाचीही नाही किंवा कुणीही नाहीये. पण आज एक सामान्य नागरिक, एक जनता म्हणून माझी राणा पाटलांना विनंती आहे की तुम्ही जशी तुळजापूरची बदनामी केली म्हणून जशी उच्चस्तरीय चौकशी नेमली ना, तशी ह्या आरोपींना कठोर शासन होईल, कठोरात कठोर कसं शासन होईल, हे पक्षामधून कसे हद्दपार होतील तुमच्या पक्षामधून, हे त्यांनी बघावं. तेव्हाच सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि तुमच्यावर जनतेचा विश्वास बसेल. विचाराची लढाई, मुद्द्याची लढाई गुद्द्यावर आली, घरावरती हल्ला झालाय. राणा पाटलांनी आता तरी या समर्थकांकडे लक्ष द्यावं व त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी विधानसभेत करणार का, असा प्रश्न त्यांचे कुटुंबीय विचारतायत. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.